मंत्रालयातील या एसीबीच्या कारवाईची माहिती समोर येताच काँग्रेसनं मात्र आता प्रचंड आक्रमक भूमिका घेतली आहे। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट मंत्र्याला पदावरून हटवण्याची मागणी केलेली आहे। त्यांनी या संदर्भात एक्सपोस्ट केलेली आहे। त्यांची एक्सपोस्ट आपण पाहूयात। मंत्रालयात एका कॅबिनेट मंत्र्याच्या कार्यालयात एसीबीने सापळा रचत एका लाचखोर अधिकाऱ्याला ताब्यात घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली। महाभ्रष्ट महायुती सरकारच्या कारकिर्दीत मंत्रालयात खुलेआम लाचखोरी सुरू आहे। महायुतीत कमिशनखोरी सुरू असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट झालंय। जनतेची कामं पैशाशिवाय होत नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे असं सपकाळ आपल्या ट्विटमध्ये म्हणताय। मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रकरणाची दखल घेऊन जनतेला माहिती द्यावी आणि लाचखोर मंत्र्याला पदावरून हटवावं अशी मागणी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे। तर मंत्रालयामध्ये झिरवाळ्यांच्या अन्न औषध प्रशासन विभागामध्ये एसीबीने मोठी कारवाई केली। या कारवाईवर ठाकरेंच्या सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी एक्सपोस्ट केली आहे। दानवे यांनी आपल्या एक्सपोस्टमध्ये नेमकं काय म्हटलंय आपण पाहूयात। ज्या एफडीए विभागावर राज्याच्या आरोग्याची जबाबदारी आहे तिथेच 35,000त इमान विकलं जातंय, हे महाराष्ट्राचं दुर्दैव असल्याचं अंबादास दानवे म्हणताय। आरोपी मंत्र्यांच्या स्टाफशी संबंधित असणं आणि तपासामध्ये अप्पा शिंदे यांचं नाव येणं हे निव्वळ योगायोग असू शकत नाही। फाईल क्लिअरन्सच्या नावाखाली मंत्रालयात नक्की कशाचा बाजार मांडलाय हा सवाल दानवे यांनी उपस्थित केलेला आहे। तर खालपासून वरपर्यंत सर्वांचे टेबल ठरले आहेत का? एसीबीनं फक्त फांद्या छाटू नये, बुंद्यांवर घाव घालावा असं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।